you go? My heart's on a mission, searching my soul, 'cause I feel you slipping. Don't fade away to memory, I can feel you calling out my name. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या नवीन एका ब्लॉगमध्ये. तुझ्या आयला नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि विषय असा आहे की आज आपण चाललो आहे नाशिकला बांधिलकी थिएटरमध्ये भूतम भयम बघण्यासाठी, जे आज ह्यावेळेस नाशिकमध्ये. आणि श्रीमान भाऊची पूर्ण टीम तर येते, पण भूतम भयमची सुद्धा असं मला टीप लागली की भूतम भयमची सुद्धा पूर्ण टीम येणार आहे. सो आपण चाललो आहे मूवी बघायला पुन्हा एकदा श्रीमान भाऊ बरोबर. आता लास्ट टाईम तर श्रीमान भाऊची आपली भेट झाली, तरी एकदा आज पुन्हा एकदा परत भेट होणार. योगायोगाने आमची तिकीटे सलीक झालीत, आमचे तिकीट बुक झाले योगायोगानं. आणि आता तिकडनं किरण पण आहे आणि सत्यम पण आहे. महेंद्रचा थोडा महेंद्र येणार होता, पण त्याचं थोडंसं काम आलं अर्जंटमध्ये, त्याच्यामुळं महेंद्र काही येत नाही आहे. आपणच चाललो आहे, आम्ही तिघं जाणार आहे आणि बाकी सगळी पब्लिक राहणार आहे तिथं. आता भेटूया आपण डायरेक्ट नाशिकमध्ये. मध्ये आपण थोडं फक्त पाऊस नाही आला पाहिजे. पाऊस जर आला तर काम वाढणार, कारण मग मी आज आताही पण प्लास्टिक पिशवी घेतली नाही. तसं रेनकोट आहे बॅगमध्ये, याच्यामध्ये पण रेनकोट आहे. आपण रेनकोट राच करून घालू शकतो, काय टेन्शन नाही आपल्याला बॅग सहित घालायला. हां चलो, भूतम भयम देखने जा रहे हम लोग. मधूनच चाललो आहे. पण विषय काय, मला एक बोलायचं होतं की गोप्रो, जेव्हा मी गोप्रोमध्ये ब्लॉग काढतो ना, तर कधी काय होतं, आता आवाज एवढा मोठा आहे माझा, पण तरी गोप्रो बाहेर काढून असा रेग्युलर ब्लॉग जर काढला. आता मी ऑब्झर्व केलं पुण्याच्या जे इव्हेंटसाठी जे मी ब्लॉग काढला आहे पूर्ण गोप्रोमध्येच काढला. श्रीमान भाऊला भेटायला गेलो त्यामुळे पूर्ण ब्लॉग गोप्रोमध्येच काढला. तर काही ठिकाणी आता ब्लॉग एडिट करताना काही ठिकाणी असं वाटलं की ब्लॉगचा आवाज आपोआप कमी होतो आहे. ते याचे काही इश्यू काय ऑडिओचा काही आयडिया नाही मला, पण ब्लॉगमधून ना आपोआप हे कमी व्हायचं, काय बोलतं त्याला, माझा ऑडिओ म्हणजे मी रेग्युलरच बोलतो आहे तरी ऑडिओ कमी होऊन जायचा. आता मी बरंच ऑडिओ वाढू ब्लॉग एडिट केला, पण तरी असं वाटतं आहे गोप्रो रिटायर करावं काय. तर गोप्रो रिटायर करायचं म्हटलं की खर्च आला, खर्च तर नको आहे, टक्या लावण्याला आलं होतं खर्च म्हटल्यावर. आणि आता बघूया, भोंडे भाऊ तर बोललं आहे पूर्ण ब्लॉग आहे ना मोबाईलमध्ये काढ म्हणून. आता बघू, लोकांना काय घाण सवय लागली का चालू गाडीवर पाचकन थुकायची. गोवा गुटक्या तुमच्या लेवलला खान खिशात थुका ना चायला. ते एवढं थुकलं नाही की कॅमेरा चालू नव्हता, नाही त्याला सांगितलं असं मी. हा ठीक आहे, सॉरी बोलला तो, कारण मी माझ्या अंग वगैरे काय उडलं नाही, पण मी त्याला हॉर्न मारला लगेच, तो लगेच इज्जतीत सॉरी म्हणला. त्याच्यामुळे काय एवढं जास्त विषय वाढायचा काही गरज नाही. पण लई येडे अवघड लोक आहे संगमनेरचे बरेच, म्हणजे सगळेच नाही बरेच. पाचकान थुकतात, मागं पाचनी काय लोक आहे काय तिथं वर खिसा आहे ना, असं करून पाचकन खिशात थुकायचं तुमच्या स्वतःच्या. लोकांच्या अंगावर काय थुकायचं हे येडे.
पाऊस जरा जास्तच आहे, पुढं पण जास्तच पाऊस आहे ना. आधी इथंही हलकी बुरबुर चालू झाली आहे. सो आपण कुठंतरी थांबून देणार, राच करून आपलं रेनकोट काच करून घालून घेऊया आणि गोप्रो काढून बॅगमध्ये ठेवून देऊया. डायरेक्ट आपण बॉलला जाऊन भेटूया. बघू किती काय कसं आहे, पण मजबूतच चालू आहे आय थिंक पुढं पण, कारण मला काहीच दिसत नाही. हेल्मेट पूर्ण हे झालं आहे. मी आता थोडं थांबून आहे ना, कुठेतरी थांबतो आहे. आता रेनकोट काढून राच करून घालून घेतो आहे, जेणेकरून बॅगन ते सगळं सेफली राहील त्याच्यामध्ये. चलो भेटूया डायरेक्ट आपण थिएटरमध्ये भेटूया. 1 hour later. फायनली काही पोहोचलो आहे आपण. तेव्हा आपलं सगळं काढून मी किरणची वाट बघतो. एकदा किरण आला की सगळ्या गोष्टी आता केसांची फार वाट लागलेली आहे. आज टोपी घालून जाऊया आपण, मस्त लुक चेंज करून घेऊ आणि आपला टोपी घालून मस्त जाऊ. चलो. A few moments later. फायनली गाईज आवरून रेडी आहे आणि आता किरण पण आलेलं आहे. सो आम्ही आता आवरून वर जातोय, बघतोय काय नियोजन आहे कसं नाही, त्यानुसार आम्ही श्रीमान भाऊची वाट बघूया. डाकू जी के लिए मस्त तोहफा लेके आए हमारे किरण जी. एक मिनट गाईज, डाकूसाठी मस्त बुके घेऊन आले. आता डाकूला मस्त द्यायचं, कारण आपल्या बांधिलकी फॅमिलीची लक्ष्मी ती, त्या लक्ष्मीला थोडीशी फुलं चढवतो आता आज. आपली गाडी, किरण गाडी इकडे लावली किरणनं, आणि श्रीमान भाऊ डायरेक्ट इथं येईन आणि इथंच पी व्ही आर आहे बघा. ओ ये, इथंच पी व्ही आर आहे. आता फक्त विषय असा आहे की आपल्याला माहीतच नाही का तिकीट, आपलं तिकीट जे आहे ते नेमकी कोणत्या शोचं आहे, किती वेळ शोचं आहे. कारण 2 ते 2:30चा टाईम सांगितला एक भाऊनं. तर बघूया, 2:30चा टाईम सांगितला आणि आत्ता वाजलेत 1:15. बरंच म्हणजे मी बराच लवकर आलो. सो बघूया, बांधिलकी फॅमिली भेटली एक एक करून सगळ्याला भेटू आपण. हे स्पायडी, ओ ये इथं तर श्रीमान भाऊन ते येत आहे तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतो. पिझ्झा तुला आलाय किरण आम्हाला घेऊन, बघूया काय ऑर्डर करतोय काय नाही. काहीच पिझ्झा आपल्याकडे गोल असतो, हे बघा, हे बाय माझे, हे पक्का आम्ही बांधणार रे, आम्ही बांधून दिलंय. हां, आम्ही आणून दिलाय. हां, आता आम्ही पहिले खातो मग बोलू आपण. ओ ये पिझ्झा खाऊन आले आणि पिझ्झावर खाताय आईस्क्रीम. हे किरण भाऊचं डोकं आहे. आता पाहू किरण भाऊ काय म्हणते व्यवस्थित. नाही काय सॉफ्टी, काय हां मोठ्या सॉफ्टी आईस्क्रीम. जस्ट बोंडे भाऊचा फोन झाला आहे, ऑन द वे, ते कधीही पोचतील. आणि आता बघू, आमचं आवडलं की वर जातो, त्याने काम दिले तेवढं जाऊन बघू ते आहे की नाही. A few moments later. प्रितेश माने सगळे हँडल करतोय, बॉडीगार्ड आलेले आहेत. आता श्रीमान भाऊ जवळपासच कुठतरी असं म्हणून सगळे या साईडला आलेत. आणि क्राऊड बघा बांधिलकीचा क्राऊड वन साईड आलेला आहे इकडं. बांधिलकीचा क्राऊड हा अख्खा बांधिलकीचा क्राऊड आहे. जे श्रीमान भाऊ येतील त्यासाठी हे वाट बघताय. काहीच आम्ही एंट्रीलाच थांबलोय बुके घेऊन. आता जसं बुके डाकूसाठी आहे, पण आता श्रीमान भाऊला असं नको वाटायला का हो बुके माझ्यासाठी नाही आणला किंवा नाही, असं नाही. हो, जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीसाठी आमची हे फुलं आमच्याकडून अर्पण राहणार आहे. सो तुझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी नंतर काही राहणार. और सारी सिक्योरिटी स्टाफ, फैंटास्टिक मैनेजमेंट गाइस. तो देखते हैं अभी आगे बढ़ते हैं. वॉशरूम जा रहे हैं, जोरों की सुसु लगी है, इंपॉर्टेंट फ्रेश होते हैं, थोड़ा चेंज करते हैं और फिर के साथ मिलते हैं. फायनली चिगी भाऊ बरोबर भेटणं या मॉलला का होईना पण भेटणं झालं. पुण्यात नाही झालं तरी चालेल. हा काय नाही, इकडं झालं पण. हा थांबतो थांबतो. फायनली श्रीमान भाऊ आलेला आहे आणि आपल्याला भेटायचं आहे डाकूला. डाकू द बॉय, डाकू द्यायचंय. मणी मेवजी, ए मणी मेवजी, चल आणा. लक्ष्मीसाठी बांधिलकी फॅमिली, लक्ष्मीसाठी आपल्या लक्ष्मीसाठी काहीतरी अर्पण आमच्या मॅनेजमेंट आमच्याकडे आपला पूर्ण याचं करायचं असतं. इंदाशाला कॉल करून डायरेक्ट थोडी सीमाचं बोलणं झालं. ज्या स्पेशल त्यासाठी घेऊन आलो का जे आता हे पण त्याच्याकडे होतं, मला नाही कसं अजून डिस्काउंट करून नाही करूया, अजून करायचं
मॅनेजमेंट काही टेन्शन एक मिनिट नंतर ओ ये टोपीवाले काय भेटू मधी गाईज यांना मी सांगितलंय की श्रीमंत भाऊ ऑलरेडी मध्ये गेले पण यांना कोणालाच भरोसा नाही. आठ झोड सगळे अजून दरवाजाच वाट बघून राहिली आहे बघा. आणि हे दरवाजाच्या मागे लपलं होतं या आजी एवढे हा हा काही काही मागे सारखा सत्य लेडीजला कोणला त्रास होणार नाही सारखा बाजूला. सगळ्यांची एंट्री झाली आहे बांधिलकी फॅमिलीची. पब्लिक पण एक एक करून आता सोडताय मध्ये. आणि इकडे चार्ली वगैरे सगळे आलेत. नंतर करू आपण ते गोष्टी लगेच ना काही करू थांबा थोडे नंतर. मॅनेजमेंट चाललंय प्रॉपर लेवलचं मनी म्यावजीचं. ए मला वाटलं नॉबे आहे. नॉबे काय मितेश द बॉय. मितेशला भेटलो 3 वर्षानंतर. बाकी 3 वर्षांपर्यंत भेटलो काय 24ला भेटलो आपण. विठ्ठलाची तिथे 24 मध्ये आलेलं ना. हा 24ला नाही मध्ये 25ला आलतो पण भेटलो नाही. आताही आलतो टी शर्ट द्यायला आलतो ना. अरे चले मग छापले परत छापले आपल्या सगळ्या पोरांसाठी. फक्त माझं साईज लागेल. चला मध्ये चला पत्तो 38. नमस्कार शेठ नमस्कार. आपणही ऑलमोस्ट 5 वर्षानंतर भेटलोय ऑलमोस्ट. हां अरे लगेच तुम्ही गडबड नका करू रे चायला तुझ्या तर. चला फोटो सेशन चालू झाले. हे चार्लीचे टीमचे आहेत सगळे एपिक्स. A few moments later. आपली टीम आलेली आहे. हे थांबा स्लो मोशन घेऊन या. वन करम अजून स्लो थोडंसं आई शाबास. बाकी कुठे सगळे तिकडे मुंबईत अर्धे पाहिजे होते. अरे मी सगळ्यांना म्हणलं एवढं भूतंब बघितलं एकदा ही दुसरी वेळ परत जायची. तुम्ही खाली जाणार. मोठे बरोबर आले शूट करत. मी जाऊ खाली जाऊ म्हणजे त्याच्याबरोबर आलं. चल मी आज काय अडचण नाही सगळ्यांनी जातो काय. जेरी व्हायरस अँड रकोडे द बॉय टोपीवाले सरियर. बरं पहिल्यांदाच भेट झाली आपली. तर आपलं पहिल्यांदा आलो. हो बापरे ये तिवारीजी कसे एकदम मस्त इज्जत खूप. अरे यार एक पण आहे जेरी जेरी भाऊ शिर्डी साईडला बघितलं तेव्हा प्रॉपर होता. मुंबईच्या मीटअप कसं भाई इधर तो देखो. भाई इधर तो देखो. एवढी चॅप्टर झालीत ना काय करतात माहिती का. फक्त भयमचं तिकीट फुल झालं नाही भेटलं ना बाजूचं शोची तिकीट घेतात स्पायडरमॅनची. आणि त्यांचा प्लॅन चाललाय की इकडे आईला कसले डोकं लावतंय रे. आईला नाही स्पायडरमॅनवाला आहे तिकडचे आहे 2-3 जण भेटलेत मला. कोण आहे स्पायडर हसू राहिला या पकडला हा मुलगा. ए यार त्याला भेट एकदाच. काय व्हावा. थोडं कॉपरेट करा म्हणजे जर इव्हेंट चांगला झाला तर नेक्स्ट टाइम असं काहीतरी होईल. कॅन्सल झालं तर प्रॉब्लेमच होतो. सगळी महत्त्वाची मीटिंग इकडे चालू आहे
आणि सगळे आता त्या मूवीचे मेन 2 कार्यकर्ते हेच आलेले आहे फक्त. आणि तिकडे जे मेन कॅरेक्टर बसलेले आहेत, डायरेक्टर ॲक्च्युली एडिटर सगळ्या गोष्टी हे करतात. बाकी सोमभाऊ पण आलेले आहे बघा. सोमभाऊचं पण तिकडे हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. गाईज असं ठरलं आहे आता की एक शो ऑलरेडी आपला बुक केला, त्याच्या पुढचा जो शो तोही बुक करायचं काम चालू आहे. बघतो आहे मॅनेजमेंट टीमबरोबर आम्ही बोलू राहिलो काय होतं आहे बघूया, जेणेकरून सगळ्या बांधिलकी फॅमिलीला भेटता येईल असं ते चांगलं नियोजन बघतो. बांधिलकी फॅमिलीची लक्ष्मी आपण त्याला फुल अर्पण केलेले आहेत. त्यांचं मॅनेजमेंट एकदम परफेक्ट असतं. इकडं आपले सोमभाऊ बसलेले आहेत, सोमभाऊ फुलीजत. आणि ठरल्याप्रमाणे आता आपला जो शो होता त्याच्या पुढचाही शो आपण घेतलेला आहे असं चाललं आहे थोडंसं. हिरोनं त्यांना आम्ही पुढं पाठवलं आहे, बघूया काय होतं काय. पायरीवरच मीटअप झाला आहे. चला चला सर चला चला चला. ओ ओ ये तिवारीजी. ओ ये कोणासाठी आणलं तिवारी, कोणासाठी आणलं तिवारीजी? ओ ये कारण सर हँडल करताय फक्त, तिवारीजी आपले हँडल करताय. फोकस भाऊ आणि सगळे वन साईड येत आहे. आणि आपले हे रोशन भाई. ओ ये पतू भाऊचं बघा, पतू भाऊचा विषय हा आहे. गाईज आवाज करू नका. ओके उठू नका प्लीज 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 उठू नका. बास त्याला धरतो त्याचा कसा राहिला. याला पुढे मेन माणूस आहे, या मेन माणूस त्याला पुढे तुमच्यामधल्या काही लोकांनी प्रायव्हसी मेंटेन नाही केली, त्याबद्दल पण धन्यवाद. खूप बरं, तुमच्यातल्या किती लोकांनी पिक्चर बघितलाय? खरं सांगा. नाही बघितलं. 2 hours later. माझा हात कापतोय पहिल्यांदा, काय माहित मला कधीच नाही कापत. तर प्रश्न एक, कोण श्रीमान लेजंड? कोण श्रीमान लेजंड असा प्रश्न मला एकाकडून आला. कोण श्रीमान लेजंड असा प्रश्न मला एकाकडून आला. शब्द कमी पडतील रे आता, काय काय सांगू मी तुला. कोणी म्हणेल स्ट्रीमर, कोणी म्हणेल युट्यूबर, कोणी म्हणेल जान, कोणी म्हणेल आपली शान. मी हक्काने बोलेन, श्रीमान दादा तो आमच्या मराठी पोरापोरींचा जीव की प्राण. आईच्या गावात आईची कटकट अगं बया यत्र यत्र चंचू पात्र. आईच्या गावात आईची कटकट
आएगा बोयो यत्र यत्र चंचू पात्र दिल को छल्ली कर दिया कच करा करा कोच लेमे लेमे लेमड़ा साल्टी रे साल्टी काई काई ऐसा बोल के इसने हमारा सबका दिल जीत लिया. अरे मित्र मित्र काढता चित्र, मित्र मित्र काढता चित्र, अडी अडचणीला कोणी उचलत नाही हो कॉल, पण आपल्या भावाच्या एका स्टोरीवर बंद पडतो मॉल. एकच सांगेन, आता जेव्हा जेव्हा श्रीमान लेजंड कोण हा प्रश्न माझ्या समोर येणार, एकच सांगेन, आता जेव्हा जेव्हा श्रीमान लेजंड कोण हा प्रश्न माझ्या समोर येणार, उत्तर एकच, जाऊन आपल्या भाऊची एक स्ट्रीम बघ, तूच बोलशील मग जीव आहे जीव आपल्याकडून की व्लॉग झाला, स्ट्रीम झाली, टीम एपेक्स झाली, बीएम बबलू झाली, आता भूतम भयम फिल्म झाली, व्लॉग झाला, स्ट्रीम झाली, टीम एपेक्स झाली, बीएम बबलू झाली, आता तर भूतम भयम फिल्म पण झाली. एवढंच सगळं करण्यामागचा काय आहे हो तुमचा आशय? श्रीमान भाऊ हसत हसत बोलले, हा फक्त आणि फक्त बांधिलकीचा विषय. तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. चला चला गाईस, पिक्चर आवडलाय मस्त आणि भोंडे भाऊला तर घेरलंय सगळ्यांनी. दादा एक डायलॉग, दादा एक डायलॉग, कपरी रे कपरी मपरी दादा एक डायलॉग. मामा मामा येऊ का? येतो, पहिल्यांदाच भेटले, बरं वाटलं भेटून. फायनली गाईज भूतम भयम आवरलाय आणि आम्ही निघालोय आपल्या गाडीकडे. आता गाडी इथनं बाहेर काढायची आणि किरणला बाहेर भेटून सगळे रायडिंग गिअर घालून राज करून संगमनेर आपल्या तिकडे. हां, याला ड्युटीला जायचं आणि आपल्याला संगमनेरला जायचं आहे. चल हो ये. खूप आनंद झाला की श्रीमान दादा इथे आला, खास करून तुम्हाला भेटून झाला, कारण की तुम्ही सगळं मॅनेज केलं इथून. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. बांधिलकी जीव आहे आणि जीव राहणार शेवटपर्यंत. आज मला श्रीमान भाऊमुळे एवढं प्रेम भेटलंय मार्केटमध्ये. बघूया काय होते काय नाही. अजून मार्केट अजून खाजवायचं आहे. आत्ताशी पुढे टोपीवाल्या सरांनी एंट्री मारली, तर अजून सर काय करायचं बघा. 2000 years later. गाईज मी बसलोय डान्स क्लासमध्ये माझ्या दुसऱ्या आल्या आणि आपण रात्री चालू आहे. ॲक्च्युली आवाज बसला आहे कालच्या ह्याच्यामुळं आणि मी रात्री मॅक्सिमम नाही काहीतरी 8 वाजता निघालो, 9:30 वाजता काहीतरी पोचलो होतो इथं घरी. त्याच्यानंतर काय झालं की मोबाईल ऑलरेडी डिस्चार्ज होता. त्याच्यानंतर कोल्हेकर वगैरे बोलणं केल्यानंतर आम्ही झोपून घेतलं. म्हटलं ब्लॉग नंतर एंड करावं. आता या इथला क्लास आवरला की मी स्टुडिओला, आपल्या मेन स्टुडिओला जाऊन तिथं जाऊन ब्लॉग एंड करूया आपण व्यवस्थित. ठीक आहे, आता मुलं आले, यांचा थोडंसं एक व्हिडिओ शूट करायचा आहे, तेवढा करूया आणि आपण तिकडे जाऊन ब्लॉगचा एंड करूया. 1 hour later. चलो गाईज फायनली आपण स्टुडिओला पोचलो आपल्या स्टुडिओला पोचलो राज करून. आणि कालच्या इव्हेंटचं म्हणायचं ठरलं तर नाशिककरांनी नाशिकची जी बांधिलकीची फॅमिली आहे त्यांनी ज्या पद्धतीनं सपोर्ट दाखवला आहे त्यासाठी त्यांना खूप सारं प्रेम. आणि बांधिलकी जीव आहे, जीव राहणार कायमपर्यंत. आणि विषय असा आहे की श्रीमान भाऊला प्रत्येक जणाला भेटता नाही आलं, त्याचा रिग्रेट आहे. कारण काही बॅक स्टेजला काही गोष्टी झाल्यात. तर तुमच्यासाठी म्हणजे मी सांगतो तसं नाशिककरांसाठी फक्त मीटअपसाठी श्रीमान भाऊ तिथल्या तिथं त्या थिएटरवाल्यांना 1.5 लाख रुपये द्यायला तयार होता. लगेच इन्स्टंट तिथल्या तिथं. माझा मित्र त्याच्याबरोबरच फिरत होता ना, तर तो सगळं 1.5 लाख रुपये द्यायला तयार होता. पण त्यासाठी एक सेपरेट हॉल हे करत नंतर ते मॅनेजमेंटवाले डायरेक्ट नाही म्हणून पडले. सगळाच गोंधळ झाला.
असो काही अडचण नाही. ब्लॉग तर तुम्ही बघितलंच, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी पिक्चर तर बादशाह रे सगळं नाही, कारण फोकस भाऊनं ज्या पद्धतीची कास्टिंग केली आहे बादशाहमध्ये, एवढा विचार कसा करू शकतो माणूस कास्टिंगच्या बाबतीत, कारण प्रत्येकाची ॲक्टिंग एकदम भारीच होती. असो श्रीमंत भाऊचं एकच गाणं पण भाऊनं मचवलं आहे त्या गाण्यामध्ये. चला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो. साई लेअर आणि भराभरा करा. लाईक शेअर सबस्क्राईब